आपल्यासोबत सचिन सेठ करत आहेत। सेठ काय सांगाल, काय आजचा आनंद आहे? आनंद तर गगनात मावत नाही, परंतु मी इतका सांगेल की हा बैल जो आहे हा बैल महादेवाचा अवतार आहे। त्याचं मी थोडक्यात वर्णन करतो मित्रांनो। ज्यावेळी रुस्तम हिंद केसरीचा मैदान होता चंद्रा दादांचा, त्या मैदानामध्ये ज्या वेळेला मी गट पास करून आलो, मित्रांनो 2 मिनिटं ऐका, याची मी एक या बैलाला देव का बोलला जातो हा मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो, मला लक्षात घ्या। ज्यावेळी रुस्तम हिंद केसरीच्या मैदानाला आम्ही चंद्रा दादांच्या मैदानाला गेलो, गट पास केल्यानंतर माझी फॉर्च्युनर आणि पिकअप मध्ये गाडी बैल बांधला होता आणि मी गाडीत होतो, मोहिल होता, मामा होते, वैभव मामा होते, प्रदीप होता, आमचे विष्णू, आम्ही सगळे बसले होतो। साधारणतः वय वर्ष 75 ते 65 वयाचे एक मामा आले आणि बैलाच्या समोर 1 रुपयाचा जे कागदी नोट असते ती नोट ठेवली आणि पाया पडले। ती नोट माझ्याकडे आता पण आहे, माझा पर्स होता माझ्या गाडीत आहे, तर मी तुम्हाला दाखवलं असता। ते मी 1 रुपयाची नोट आता ते सांभाळून ठेवली। हा जो बैल आहे हा महादेवाचा नंदी आहे। तर त्यावेळी माझी सँडी यादवनी मुलाखत घेतली होती, त्यावेळी मी बोललो होतो का ह्या बैलाकडे बघितल्यानंतर जणू काही महादेवाचा अवतार त्याच्यामध्ये संचारलाय आणि हा फक्त महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी पळतो। ज्यावेळी अपेक्षा केली जाते की हा बैलाने 1 नंबर करावा, त्यावेळी तमाम महाराष्ट्राच्या जनतेसाठी बैल पळून 1 नंबर नक्की करतो। त्याच्यामुळे ह्या बैलाला आहे ना जितके नतमस्तक होणार तेव्हा कमी आहे। तर मित्रांनो, आज पुसेगाव हिंद केसरी मैदानात बकासूर दशम हिंद केसरी झाला आहे। आपल्यासोबत वैभव शेठ मामा आहे। काय आजचा आनंद आहे? आज हॅट्रिक केली पुसेगावची, आज लय आनंद आहे। कसं वाटतंय आज, म्हणजे हिंद केसरी बकासूर दशम हिंद केसरी झाला? सांगितलं तुम्हाला मागाशी दशम मोहीम तेव्हा तरी तो आपला ऐकत असेल कधी नाही होत। कशी पाहिजे बबलूबद्दल काय सांगा? हे होतं त्यांनी 10 वेळा कसं झालं पाहिजे, त्यांनी त्या स्वतः 1 नंबर करून नाही झालं। बबलू दादांबद्दल काय सांगाल? आज त्यांनी म्हणजे दाखवून दिलं की हिंद केसरी ड्रायव्हर झाले, काय सांगा? हे बोलायचं ना चाच्याला नाही जमत ते चाच्याने आज करून दाखवलं, पेडगावला पण आणि इथं पण। नक्कीच। कसं वाटतं आजचा आनंद काय आहे दशम हिंद केसरी? कारण मागची मैदान बघता आणि आजचं मैदान एक पुनरागमन म्हणतात ते असं असतं, काय सांगाल? जेवढी हार झाली ना 3-4 मैदान, एकच कमबॅक, सगळ्यांची तोंड बंद। नक्कीच। कसं वाटतंय, म्हणजे एक तुमची टीमने सगळ्या सहकार्य केले म्हणून आज झाले? म्हणजे आमची 30 पोरांची अशी मोठ्या मैदानात टीम असते, त्यांच्या सहकार्याने झाले सगळं। नक्कीच। एवढं लाखो प्रेक्षकांचे त्याच्याला दुआ आहेत, त्या दुआ देव कबूल करतो, त्याला यश 100% मिळतं। नक्कीच। हिंद केसरी झाला त्यावेळी पब्लिकने त्याला अक्षरशः तुम्हा सगळ्यांना घेतलं होतं अंगावर, काय सांगाल त्याचा आनंद? हेच प्रेम आहे, हेच कमवलं आपण बैलगाडा क्षेत्रात। नक्कीच। आज कसा आनंद साजरा करणार घरी गेल्यावर? घरी ना आता इथंच जास्त वर असं 2-3 दिवस वाटत ते खरं झाला का नाही आपला, खरं झाला का? खूप दिवसांनी तुम्ही बकासूर सोबत आला आणि गुलाल मिळालाय, म्हणजे काय सांगाल? आज म्हणजे यश म्हणजे आपल्या पहिल्यापासून आपण त्याला शिकवलंय, त्याचा तो पान फेडतोय। नक्कीच। आजचा गुलाल कुणाला समर्पित कराल, काय सांगाल? सगळ्या फॅन लोकांना, नक्कीच। जेवढे महाराष्ट्राचे जे फॅन फॅमिली मोठी आहे त्याला दुआ देतात, सगळे त्यांना समर्पित आहे। त्याच्यामुळे आज 1 नंबर झाला।